नारायणी, काय बरं वाटतं ग इथे बसून चहा प्यायला. नाही तर सारखं आपलं खोलीतच चहा प्या, खोलीतच जेवण करा, सगळं काही खोलीतच. मला कंटाळा आला होता बाई फार. मी काय म्हणते, मी थोडं थोडं काम करायला लागू का आता? म्हणजे भाज्या निवडणं, चिरणं. काय? अजिबात नाही. इतकी वर्ष केलं ना काम. इतकी कामाची सून असताना, तिच्या मदतीला ननंदबाई असताना तुम्ही काम करणार? इतकी वर्ष केलीत ना तुम्ही काम, आता अजिबात करायचं नाही. आता तुम्ही फक्त बसायचं आणि सुपरवाइज करायचं. काम करून घेणं पण एक काम असतं. हो का? हो मग आईकडनं काही शिकली नाहीस का तू? नारायणी, भलतीच आगाऊ झाली आहेस तू. आता कसं बोललीस आईसारखं? पण काकू, तुमच्या सुनबाई ननंदबाईंकडनं हेल्पर सारखं काम करून घेतात. हा मग मी मेन आहे आणि मेन माणसानं मेन कामच करायचं. बरं बाई, अगं तुझं चाललंय काय? काय करतेस तू? अगं काकू, आज रक्षाबंधन नाहीये का, म्हणून मी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडू केलेत आणि आता शिऱ्याची तयारी करते. वा, काय ग इंदू, काय झालं? काय नाही काकी, बघितलं का, भावांना आवडतात म्हणून लाडू, पण या भाऊजाईची आवड सुद्धा माहित नसेल आमच्या ननंदबाईंना. हे मात्र बरोबर बोलते हा इंदू. हो का? मग इंदू वहिनी, मी तुम्हाला चापट पोळी देऊ का? की धम्मक लाडू? बघितलं, जाच जाच होतो या घरात या सुनेचा ननंदबाई करतात. नाही ग नाही, इतकी लाडाची माझी वहिनी आहे, जात का करीन मी? चांगला छळ करीन हिचा. बघितलं का, कशी स्वतःच्या आईसारखं वागते तू. लाडू लाडू केलेत ना? लाडू कुठे? तुम्हाला लाडू हवेत? लाडू 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 लाडू. इंदू, नाही 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 एक नाही अगं नाही, पहिले माझा भाऊ खाईल मग तू. असं का? हो. इंदू, चल औक्षणाची तयारी कर, मला माझ्या भाऊ राहायला ओळायचं. चल. नाही, आधी लाडू. लाडू कुठे ठेवले? नाही, डबे नाही बघायचं. ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. ताई ओवाळ ग, फक्त गाऊ नकोस. गोप्या, गोपा दादाच प्रिय आहे ना तुला, त्यालाच पहिले ओवाळणार तू. माझ्या सगळ्या प्रिय गोष्टी तुलाच हव्यात का रे अधोक्षज? अरे सिरियस नकोस, मी गंमत केली फक्त. मी वयाने मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, म्हणून मला पहिल्यांदा ओवाळती येते. नाईलाज असतो का होईना, पण तू सुद्धा मोठ्या भावाचा मान देत जा मला अधोक्षज. नाईलाज असतो काय याच्यात गोपा दादा? मी आनंदाने तुला मोठ्या भावाचा मान देतो, पण तू पण तसं वागत जा कधी. बरं चला राखी बांधूया. आणि हे सुद्धा. थँक्यू. अधोक्षज, इंद्रायणी सोबत राहून फारच स्मार्ट झालेस रे तू. बोलायला ऐकतच नाहीस कोणाला. मी फक्त गंमत काय केली तुझी, तू तर डायरेक्ट सुनवायला लागलास मला. सॉरी. जस्ट किडिंग रे अधोक्षज. गंमत कळते ना तुला? तू पण आता इंद्रायणी सारखा मला. गोड खा आणि गोड बोला. अगं हळू जरा. हळू बिळू काही नसतं. आज सगळ्या बहिणी जोरातच असतात. आज बहिणींचा दिवस आहे ना. मग
बरं कसं झालं लाडू? मस्त झाला. बरं आता मी तुला राखी बांधली, तुला गोड खाऊ घाल. आता माझं रक्षण करायचं, कळलं ना? आणि जर नाही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. बापरे, डिरेक्ट धमकी. हो मग धमकीच देणार. पण ताई, तुला तसं करण्याची काहीच गरज नाही. तुझा भाऊ सदैव हजर आहे तुझ्यासाठी. तू सांगशील ना ते काहीही करीन मी, तू बोल फक्त. आणि ताई, तो एकटा नाही बरं का, आम्ही दोघं जोडीने. तो काळजी नको करत जा. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला 2 भाऊ मिळालेत. हा, पण अजून एक मोठा भाऊ हवा होता बाई मला. मला समज ना मोठा भाऊ. आगाऊ कुठला? आई, तुला 2 भाऊ आणि मला राखी बांधायला एक पण बहीण नाहीये. तुला जर बहीण हवी असेल ना तर तू अधू मामा आणि इंदू मामीला सांग, ती जबाबदारी त्यांची. अधू मामा जबाबदारी घे आणि मला बहीण आण. अरे काय काय बोलतोस रे? अरे सोड. त्यात वाईट काय? गोंड्या दिलं की आली बहीण. आईने पण मला असंच आणलंय. अरे किती बोलशील राया. पण त्याला ओरडून काय फायदा? त्याला नको ओरडूस. एक फुलासारखी बहीण त्याला आणून दे, म्हणजे तो गप्प बसेल. चला, मी येतो, मला उशीर होतोय. मस्त केलं का? अजून करशील? मला पण लाडू हवा. त्याला घे बाबा घे. नारायणी ताईची स्पेशल डिश आहे, तुझ्यासाठी आणली खास. खरं तर तुला द्यायलाच नाही पाहिजे विठुराय. माझ्या सगळ्या मैत्रिणींना भाव दिलास, फक्त मला नाही दिलास. ह्या दिवशी सगळ्या बहिणी आपल्या भावाकडे आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन मागतात. आणि मी काय करते? काय करते मी? दरवर्षी अशी येते, तुझ्याशी भांडते आणि तुला राखी बांधते. विठुराया, माय ब्रदर, तुझ्यासारखा भाऊ असताना ना मला रक्षणाची कसलीच चिंता होत नाही. सगळ्या बहिणी या दिवशी भावांना गिफ्ट मागतात. बहिणीच्या नात्यानं मी पण मागते, आयुष्यभर असाच पाठीशी उभा राहा बघ, योग्य मार्ग दाखव. विठुराया, या वर्षी शाळेचं मनावर घेतलं, तुला माहितच आहे. पाठीवर हात ठेव आणि फक्त लढू बर का. विठुराया, पाठी राखा.